विदर्भातील भंडारा जिल्हा तसा शांत आणि निसर्गरम्य जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यातील हरदौली नावाच्या एका छोट्याशा गावात एका दुपारी अशी काही घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला। गावातील एक अत्यंत प्रतिष्ठित मनमिळाऊ आणि सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मारुती काका। वयाच्या 59व्या वर्षी त्यांचं आकस्मिक निधन झालं। मारुती काकांनी आयुष्यभर माणसे कमावली होती, याचा प्रत्यय त्यांच्या अंत्ययात्रेला आला। गाव तर छोटं होतं, पण त्यांच्या अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील 5 ते 6 गावातील लोक तसेच पुणे, मुंबई आणि नागपूर यांसारख्या शहरातून त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार जमा झाला होता। अंदाजे 1000 लोकांची अलोट गर्दी तिथं जमली होती। दुपारी 12च्या सुमारास राम नाम सत्य है च्या जयघोषात अंत्ययात्रा नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली। ही स्मशानभूमी नदीच्या कडेला आणि दाट झाडीत वसलेली होती। तिथं एक अतिशय जुने आणि महाकाय चिंचेचं झाड होतं। उन्हाळ्याचे दिवस असल्यानं अनेक लोक त्या झाडाच्या गार सावलीत उभे होते। स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण तयार होतं। कुणी रडत होतं तर कुणी मारुती काकांच्या जुन्या आठवणी काढत होते। विधीनुसार मारुती काकांच्या थोरल्या मुलानं जड अंतकरणानं चितेला मुखाग्नी दिला। चितेतील लाकडांनी आणि गोऱ्यांनी पेट घेतला। त्या दिवशी सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं वारा अतिशय मंद होता। चितेतून निघणारा पांढरा शुभ्र धूर सरळ वरच्या दिशेला गेला। नेमका तो धूर तिथंच असलेल्या त्या महाकाय चिंचेच्या झाडांमध्ये शिरला। कोणालाही कल्पना नव्हती की ज्या झाडाच्या सावलीत लोक उभे आहेत त्याच झाडाच्या एका फांदीवर मधमाशाचं मोठं पोळं दडलेलं आहे। धुराचा उग्र वास आणि आगीची उष्णता लागताच हजारो मधमाशा एकाच वेळी बिथरल्या। मधमाशांसाठी तो धूर म्हणजे त्यांच्या घरावरील आक्रमण होतं। एका क्षणात हजारो मधमाशांनी स्मशानभूमीत जमलेल्या 1000 लोकांवर हल्ला चढवला। सुरुवातीला कोणाला काहीच समजलं नाही, पण जेव्हा एकामागून एक शेकडो माशा डंख करू लागल्या तेव्हा तिथं एकच ओरड सुरू झाली, पळा पळा माशा उठल्या। काही मिनिटांपूर्वी जिथं स्मशान शांतता होती तिथं आता जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या लोकांचा आक्रोश ऐकू येत होता। लोक आपले नातेवाईक मित्र अगदी पायातील चपला आणि हातातील रुमाल सोडून पळू लागले। कुणी जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या तर कुणी जवळच्या शेतातील विहिरीत शिरले। अग्नी देणारा मारुती काकांचा मुलगा आणि जवळचे नातेवाईक तर माशांच्या वेढ्यात पूर्णपणे अडकले होते। अवघ्या 15 ते 20 मिनिटात ती 1000 लोकांची गर्दी तिथून गायब झाली। संपूर्ण स्मशानभूमी रिकामी झाली। तिथं फक्त एकच गोष्ट उरली होती, ती म्हणजे मारुती काकांची जळणारी चिता। ज्या माणसानं आयुष्यभर माणसं जमवली त्याला शेवटचा निरोप द्यायला तिथं एकही माणूस उरला नव्हता। स्मशानभूमीच्या परिसरात सर्वत्र विखुरलेल्या चपला, टॉवेल आणि अर्धवट राहिलेले विधी निसर्गाच्या या प्रकोपाची साक्ष देत होते। ही घटना आपल्याला शिकवून गेली की निसर्ग मानवापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे। आपण आपल्या सोयीसाठी झाडाखाली विधी करतो, पण त्या झाडावर अवलंबून असलेल्या इतर जीवांचा विचार आपण करत नाही।